स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा। अक्कलकोट स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील एक थोर संत व अवतारी पुरुष मानले जातात। त्यांच्या जीवनातील असंख्य अनुभव आजही भक्तांना प्रेरणा देतात। अशीच एक प्रसन्न कथा आहे जी आपल्या मनाला खूप शिकवण देऊन जाते। एका गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। तो खूप कष्टाळू, प्रामाणिक पण आयुष्यात सदा अडचणीत असायचा। त्याच्या शेतात सातत्याने वांझुकपणा येत असे। दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि गरिबीमुळे तो खूपच निराश झाला होता। शेवटी मनात वैफल्य येऊन तो विचार करू लागला, देव आहे का खरा? का तो फक्त कथा कहाण्यांतच असतो? एक दिवस गावातल्या एका साधू महाराजांनी त्याला सांगितले, रामू, तू अक्कलकोट स्वामी समर्थांकडे जा। त्यांची कृपा तुझ्यावर होईल। रामूने शेवटचा आशेचा किरण समजून अक्कलकोटचा मार्ग धरला। खूप दिवसांचा प्रवास करून तो स्वामींच्या समाधीजवळ पोहोचला। स्वामी समर्थ त्या दिवशी मठात बसले होते। त्यांच्या तेजस्वी डोळ्यांनी रामूकडे पाहिले आणि मंद स्मित केले। रामू काही बोलण्याआधीच स्वामींनी हात उंचावला आणि म्हणाले, अरे रामू, शेतात मेहनत कर, तिथे श्रीधराच्या कृपेची पावसाची वाट बघ। आळस सोड, तुझा विश्वास डळमळीत झाला म्हणूनच संकट वाढलं। श्रद्धा ठेव, धीर धार, हे दिवसही जातील। स्वामींच्या शब्दात विलक्षण बळ होतं। रामूला आपल्या मनातील निराशा गळून गेल्यासारखी वाटली। त्याने नम्रपणे स्वामींच्या चरणी लोटांगण घातलं आणि परत गावाला निघाला। घरी परतल्यानंतर रामूने स्वामींच्या सांगण्यानुसार पुन्हा शेतात मेहनत सुरू केली। स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला। काही दिवसांनी खरोखरच पाऊस आला। मातीला ओल आली आणि बियाण्यांचे अंकुर फुटले। त्या वर्षी शेतात इतके धान्य झाले की सगळा कर्ज फेडता आले। गावकऱ्यांनाही रामूचा हा बदल पाहून आश्चर्य वाटले। रामू आता रोज स्वामी समर्थांची आठवण करत असे। संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा, धीर आणि निष्ठा असेल तर ते पार करता येतं, हे त्याला पक्क उमगलं होतं। ही कथा आपल्याला शिकवते की संकट येतातच, पण आपण त्यांच्यात अडकून न राहता प्रयत्न करायला हवेत। निराशा माणसाला कमकुवत करते आणि श्रद्धा त्याला उभं करते। स्वामी समर्थांनी फक्त रामूला नाही, तर असंख्य भक्तांना अशा संकटांमधून बाहेर काढलं। त्यांच्या दर्शनाने आणि शब्दाने लोकांमध्ये नवे उमेद निर्माण झाली। आजही अक्कलकोटला गेले की लोक त्यांच्या चरणी मनःशांती, प्रेरणा आणि आत्मविश्वास मागतात। स्वामी समर्थांनी दिलेली शिकवण अशी आहे, आळस, भीती आणि संशय हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत। श्रद्धा, परिश्रम आणि धैर्य यांनी सर्व अडचणी पार करता येतात। आपल्यालाही या कथेतून हीच प्रेरणा घ्यावी लागेल। संकट कितीही कठीण असली तरी श्रद्धा आणि कष्ट या दोन गोष्टींचा आधार घेतला तर जीवनात नक्की यश मिळू शकते। श्री स्वामी समर्थ।